उस्मानाबाद हे नाव कुठून आलं याचा तुम्ही कधी विचार केलाय का? आणि या जिल्ह्याचं मूळ नाव धाराशिव असं का बरं ठेवण्यात आलं? आणि आज आपण जाणून घेणार आहोत या नाव बदलामागची खरी कथा. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात शहरांच्या नावामागची खरी कहाणी ही प्लॉट गँगची नवी सिरीज. आणि आज आपण जाणून घेणार आहोत उस्मानाबाद ते धाराशिव ही कहाणी. सगळ्यात आधी बघूयात उस्मानाबाद हे नाव कसं पडलं. उस्मानाबाद हे नाव हैदराबादच्या निजामशाहीशी जोडलं होतं. निजामशाही काळात या शहरावर राज्य करणाऱ्या उस्मान अली खान यांच्या नावावरून या जिल्ह्याला उस्मानाबाद असं नाव पडलं. पण या भागाची खरी ओळख खूप जुनी आहे. तर इथे आहे धाराशिव लेणी, ज्या इसवी सन 6व्या आणि 8व्या शतकातल्या मानल्या जातात. या लेणी बौद्ध धर्माशी संबंधित असून त्या काळात धर्मशिक्षण आणि संस्कृती यांचं केंद्र होत्या. म्हणजेच हा भाग निजामशाहीच्या आधीपासून इतिहासात होता. म्हणूनच या जिल्ह्याचं नाव बदलून धाराशिव ठेवण्यात आलं. हा बदल म्हणजे फक्त एक नवीन नाव नाही, तर या भागाच्या प्राचीन ओळखीला पुन्हा जिवंत करण्याचा भाग आहे. कारण नाव बदलणं म्हणजे इतिहास पुसणं नाही, तर खरा इतिहास ओळखून त्याला सन्मान देणं आहे. तर मग मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुमच्या आवडत्या प्लॉट गँगला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.